मॅच आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची क्लॅरिटी खूप सारे टुर्नामेंट ज्या पीटीसी लाईव्ह ने हँडल केल्यात. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. गोलंदाज तयार आपणास पाहायला मिळेल. प्रणित ठाकूर स्ट्रायकिंगला, हेमंत केणे नॉन स्ट्रायकिंग कडे संदेश केणे असे दोन दिग्गज बॅट्समन. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट न प्रणित ठाकूरचा पहिला बॉल ओव्हर द विकेट न संदेश स्ट्रायकिंग कडे खेळले जात आहेत. नॉन स्ट्रायकिंग कडे आपण हेमंत यांना पाहताय. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या समवेत पेठाली संघाचा 12वा प्रतिनिधी जोडला गेलाय. आपलं सुद्धा स्वागत. प्रणित ठाकूरचा पहिला बॉल ओव्हर द विकेट न अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळाला. गती या बॉल वरती प्राप्त झाली गोलंदाज प्रणित ठाकूरला आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी तयार झालाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगली सुरुवात आहे दुतुम संघासमोर. एक तगडं आव्हान उभं करावं लागेल पेठाली संघाला, कारण समोर आपण खेळताय निलेश परेश ठाकूर सारखे दिग्गज बॅट्समन. यावेळीचा फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. परेश ठाकूर त्या बॉल वरती वेगाने जातोय. उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव या बॉल वरती मिळाली जाते आणि पेठाली संघ धावांचा श्रीगणेश करत असताना आणि अकाउंट ओपन केलं गेले. या ठिकाणी संदेश केणीला आपण पाहताय 2 बॉल नंतर 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तब्बल 2 वाजून 10 मिनिटं होत आहेत आणि आजच्या दिवसातील ही स्पर्धा आपण पाहताय. भैरवनाथ दुतुम विपक्ष पेठाळी. गोलंदाज तयार प्रणित ठाकूर तर प्रथम स्ट्रायकिंग कडे फेस करेल हेमंत केणे. चांगला खेळ करावा लागेल या दोन सलामी वीरांना. गोलंदाज तयार. यावेळी चांगला फटका आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक पळतोय त्या बॉल वरती. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी सुरेख फेकी सुद्धा आपण पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉल वरती मिळाली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्या मिड बाद 2 धावा. सकाळचं सत्र खऱ्या अर्थानं VRCC गणेशपुरी या संघाच्या नावावर राहिलंय. अप्रतिम दर्जाचा खेळ ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिला. गोलंदाज तयार आहे प्रणित ठाकूर. एक मोठी दहशत आहे दुतुम संघाची सुद्धा आणि तीच दहशत घेऊन पुन्हा एकदा तीच स्वप्न मनाशी बाळगून या मैदानावरती खेळ करण्यासाठी सज्ज झालाय. प्रणित ठाकूरचा पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारले. जलद गतीचा हा गोलंदाज. अप्रतिम दर्जाचा वेग. प्रचंड प्रमाणात वेगानं बॉल फेकतो. लाऊडली अपील. अपील मध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वास मात्र कमी पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. परंतु पेठाली संघ डॉट बॉल खेळणं घातक ठरेल. एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. 5 ओव्हरची मॅच आपण खेळताय. 30 बॉल मध्ये कमीत कमी दुतुम संघासमोर 60 ते 65 धावसंख्येचं टार्गेट तुम्हाला सेट नक्कीच करावं लागेल. गोलंदाज तयार प्रणित ठाकूर. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. यावेळी चांगला फटका. स्ट्रेट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या रिझल्ट मध्ये 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समन. चांगलं ताळमेळ आहे. चांगलं कॉलिंग पोझिशन आणि हेच हवंय क्रिकेटला. ज्या प्रकारे जिथं मिळणार होती 1 धाव थोडीशी मिसफील्ड आणि त्याचाच फायदा घेत 2 धावा कन्वर्ट केल्यात. 5 बॉल मध्ये धावसंख्या झाल्यात 4. बिनबाद 4 धावा. प्रणित ठाकूरचा शेवटचा बॉल. यावेळी सुरेख फटका. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. स्ट्रेट टू द बॉलर खेळलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. 1 टू बाउन्स. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. यस अंपायर सिग्नल. चौकार पाहायला मिळेल. या 4 धावेने षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्यात 8 धावा. चांगली गोलंदाजी साकारित होता प्रणित ठाकूर. परंतु लास्ट बॉल वरती या गोलंदाजाला ओळखलं होतं आणि चांगल्या प्रकारे चपराक लगावली त्या बॉल वरती. लॉंग ऑनच्या रिझल्ट मध्ये आपण चौकार पाहायला मिळाला. पहिले षटक मैदानाच्या बाहेर झाले. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी दुतुम संघासाठी राहिल्या. 8 धावा फक्त खर्च केल्या. दोन्ही एंड कडून क्रिकेट खेळला जातोय. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि खऱ्या अर्थानं उद्या मात्र अंतिम दिवस राहील. याच्यासाठी केला होता अट्टास. या स्पर्धेचा अंतिम दिवस गोड बाबा. पहिल्या दिवशी गणरायाच्या चरणी साकडं घातलं होतं की हे गणराया तुझ्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नकोस. ही स्पर्धा निर्विघ्नपणे अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात संपन्न होऊ दे. आणि तीच स्पर्धा आपण पाहताय. जल्लोष या स्पर्धेचा पाहायला मिळतंय. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणावरती. गोलंदाज वापरला जातोय रोहित घरत. सांघिक 2रं वैयक्तिक तर पहिले षटक घेऊन रोहित घरतला आपण पाहताय. तर स्ट्रायकिंग कडे बॅट्समन हेमंत केणे. नॉन स्ट्रायकिंग एंड कडे ज्यानं लास्ट बॉल वरती चौकार लगावला होता संदेश केणे. अद्यापही मजबूत स्थितीमध्ये आहे कारण विकेट मिळाली नाहीये दुतुम संघाला. पेठाली संघ. गोलंदाज तयार.
पहिलाच बॉल रोहित गरजचा, परंतु ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंचांचा सिग्नल येतोय. मंगेश फडके सर, मॅन फ्रॉम कोपरवली. यावेळी मात्र स्वेअर चेंडू घोषित करत असताना एक अतिरिक्त धाव मिळेल. बिनबाद 9 धावसंख्या धाव फलकावरती लागले गेले. गोलंदाज रोहित घरत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. अखूट टप्प्याचा बॉल लॉप केलाय. दिशा फक्त दिले. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. अजिंक्य रहाणेची आठवण करून देणारा प्रयत्न जरूर झाला होता परेश ठाकूरचा, परंतु अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहू शकाल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. यावेळी मात्र बॅट्समन हेमंत केणेच्या बॅट मधून मिळतोय हा चौकार. फक्त फ्लिक केले. दिशा देणं गरजेचं होतं. तीच दिशा आपण पाहिली या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल परेश ठाकूरनं नक्कीच प्रयत्न केला होता पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा, परंतु चेंडू मात्र अडवू शकणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. रोहित गरतवर पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिला बॉल स्वेल टाकला, तदनंतर त्या बॉलवरती चौकार, म्हणजे एक बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. कमबॅक करावं लागेल रोहितला. गतीमध्ये वेरिएशन, अप्रतिम दर्जाची लाईन लेंथ, आणि हेच हवंय दुतुम संघाला सुद्धा. दुतुम संघांच्या प्रेक्षकांना सुद्धा हेच हवंय की जास्तीत जास्त डॉट बॉल या मॅच मध्ये आपल्याला काढायचे आहेत आणि जास्तीत जास्त दबाव पेठाली संघावरती टाकायचा आहे, आणि दबावा खातीर कदाचित विकेट सुद्धा प्राप्त होऊ शकते दुतुम संघाला. कमबॅक केलंय. येणाऱ्या नेक्स्ट बॉल वरती रिव्हर्स स्वीप. स्वीच हिटचा फटका. चेंडू बॅटचा संपर्क चांगल्या प्रकारे झाला नाहीये, परंतु थोडीशी चुकी. काही गरज नव्हती या बॉलला डायरेक्ट हिट करण्याची, कारण फलंदाजानं बॅट मात्र सुरक्षित क्रीज मध्ये ठेवली होती. काय ताळमेळ आहे अप्रतिम दर्जाचं. जिथे एकही धाव मिळणार नव्हती तिथे तब्बल 2 धावा कुठून काढल्या. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 15 धावा धाव फलकावरती लागत असताना, परंतु दोन्ही संघांसाठी एवढंच सांगेल या मॅच मध्ये, आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे. हार कधी माणूच नका. यश तुमच्या जवळच असतं. फक्त जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही संघांची स्वप्न आहेत की या मॅच मध्ये आपल्याला विजय संपादन करायचा आहे. अर्थातच विजय शेठ खारकर यांच्या टुर्नामेंट मध्ये आपली स्वप्न साकार करायची असेल तर या स्पर्धेमध्ये ही मॅच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये आपलं वर्चस्व गाजवून ठेवावं लागेल. समोर दिग्गज संघ आहे भैरवनाथ दुतुम, परंतु तेवढीच चांगली फाईट करतोय पेठाली संघ. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळी अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये हा झेल टिपला जातोय. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद होईल. अर्थातच संदेश केणे बॅक टू द गाऊट. तर नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल चांगल्या प्रकारचा बॉल होता. फटका सुद्धा चांगल्या प्रकारे खेळला होता बॅट्समननं, परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बसलाय आणि फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद होताना पाहायला मिळाला. हेमंत केणे बाद झालाय, माफी असावी. झेल टिपला होता प्रवीण या क्षेत्ररक्षकानं. प्रणित या क्षेत्ररक्षकानं झेल टिपला होता. मागच्या ओव्हरमध्ये प्रणितनं 8 धावा खर्च केल्या आणि तदनंतर आलेला रोहित घरतला आपण पाहताय चांगली गोलंदाजी. एक चौकार लगावल्यानंतर सुद्धा सांगतोय माझ्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. 3ऱ्या क्रमांकावरती नेक्स्ट बॅट्समन प्रथमेश केणे येतोय. एक चांगला क्रिकेटर आहे पेठाली संघासाठी. गोलंदाज तयार रोहित घरत. अखू टप्प्याचा बॉल लॉप केलाय पॉइंटच्या डोक्यावरून आणि गोलंदाजाला सांगतोय फ्रॉम इट्स टेम्पररी बट क्लास इज परमनंट. चेंडू सीमापार चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि 400च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलंय. अर्थातच बॅट्समन प्रथमेश केणे. चौकारानं स्वागत केलंय गोलंदाज रोहित घरतचं. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक होता आणि या बॉलवरती तब्बल 4 धावा मिळतात. चांगली बॅटिंग. गोलंदाज तयार रोहित घरत. कमबॅक करावं लागेल या बॉलवरती. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये आहे, परंतु परेश ठाकूर त्या बॉलवरती वेगानं जातोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी जलद गतीनं पूर्ण करत असताना आपण पाहू शकाल दोन्ही बॅट्समनना या 2 धाव्याने संघाची धाव संख्या 21. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट लॉस केलाय पेठाली संघानं, परंतु काही हरकत नाहीये. चांगली स्कोरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 10.50 सरासरीनं वाटचाल केली. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 12 बॉलमध्ये 21 धावा काढण्यामध्ये सक्षम ठरले दोन्ही बॅट्समन. एकीकडे आपण प्रथमेश केणेला पाहतोय ज्याने 2 बॉलमध्ये 6 धावा काढल्यात, म्हणजे वैयक्तिक 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. दरम्यान सांघिक 3रं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय परेश ठाकूर.
एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील, ज्याला ज्युनियर कृष्णा सातपुते म्हणून गणला जातोय, तोच परेश ठाकूर. मोठमोठे फटके मारण्याची ओळख आहे या बॅट्समन जवळ, परंतु आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारची राहील परेशची. खऱ्या अर्थानं धुतुम गावाला, धुतुम संघाला पडलेले एक गोड स्वप्न, खूप कमी वयामध्ये ज्यानं उत्तुंग भरारी टेनिस क्रिकेट विश्वाला जिंकण्याची स्वप्न मनाशी बाळगून खेळ केलाय. एक बाईक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. अर्थातच हुतात्मा मैदान जासई, स्वर्गीय दिबा पाटील मैदान जासई, या मैदानावरती एक मालिकावीर बाईक म्हणून या खेळाडूला मिळाली होती. तोच परेश ठाकूर मैदानावरती तयार, गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. हा टप्प्याचा बॉल, गतीमध्ये व्हेरिएशन, परंतु अंपायर सिग्नल. यस, दीपक पाटील सर, मॅन फ्रॉम पाळी, यांचा इशारा येतोय की हा बॉल स्क्वेअर आहे. एक अतिरिक्त धाव या बॉलवरती मिळाली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 22 धावा. डबल दुरी धाव फलकावरती आपण पाहू शकाल. तर नक्कीच गोलंदाजावर आक्षेप येलाय. थ्रो गोलंदाज यावेळी मात्र आक्षेप येतोय परेश ठाकूर वरती. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळतील तिसरे पंच प्रदीप खारकर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जाताना पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटर आहेत. परेश ठाकूर वरती यावेळी मात्र थोडासा आक्षेप आलाय. आणि ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. उत्तम दर्जाची क्लॅरिटी, घर बसल्या सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. खऱ्या अर्थानं 7 ते 8 महिने आपण कोरोना सारख्या महामारीशी झुंज देत होतो आणि पुन्हा एकदा क्रिकेटमय वातावरण पाहायला मिळतंय. सर्व संकटांवरती मात करून विजयजी खारकर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा एक भव्य दिव्य असं आयोजन, भव्य दिव्य असं व्यासपीठ, अप्रतिम दर्जाची स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला आले. आणि खऱ्या अर्थानं आफ्टर लॉंग टाइम ज्या आवाजानं ओळख दिली, तो आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. मी खऱ्या अर्थानं आभार मानेल या स्पर्धेच्या सर्व आयोजकांचं. त्याच दरम्यान केपी म्हणून या विभागामध्ये फेमस असणारे किरणजी पाटील, आपलं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून आभार मानेल, ज्यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली. गोलंदाज तयार परेश ठाकूर, चांगली गोलंदाजी करायची परेशला. आता मात्र यावेळी मात्र बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न, चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या बॉलवरती तैनात होता. एकच धाव या बॉलवरती मिळाली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 23 लॉस ऑफ द 1 विकेट्स बाय पैठाली टीम. चांगली सुरुवात आहे. 23 धावसंख्या धावफलकावरती लागले गेले. अद्यापही बरेचसे बॉल आहेत. धावसंख्या जास्त प्रमाणात काढावी लागेल. समोर तगडा संघ आहे. 60 ते 65 धावसंख्या तुम्हाला जमा करायची आहे आणि याच प्रयत्नानं मैदानावरती उतरलाय. डॉट बॉलचा यावेळी मात्र डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. गोलंदाज परेश ठाकूरचा पुढचा बॉल. यावेळी चांगला बॉल लावली अपील. आमचे क्वालिफाईड पंच दीपक पाटील सर इशारा करतायत लेग बाईटचा. यावेळी मात्र एक धाव लेग बाईटच्या सहाय्याने मिळाली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 24 धावा धाव फलकावरती लागत असताना दोन बॅट्समन आपण पाहताय, संदेश केणे आणि प्रथमेश केणे. कुठेतरी मोठे फटके सुद्धा मारणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र मोठा फटका कन्वर्ट करता आला नाहीये. कुठेतरी संधी होती पेटाली संघ. आता मात्र थोडासा नाराज सुद्धा आहे स्वतःवरती. फुलटॉस बॉल नक्कीच टाकला होता, परंतु फायदा उचलता आला नाहीये. 2च धावा या बॉलवरती मिळाल्यात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 26 धावा. चांगली गोलंदाजी करतोय परेश ठाकूरचं कौतुक झालं पाहिजे, ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समन 2 बॉल मध्ये 4 धावा आल्यात. यावेळी अद्यापही बरेचसे बॉल आहेत. चांगला खेळ करावा लागेल पेठाली संघाला. यावेळी मात्र घुटना टेक और तमाशा देख, वाघाची दाढ, फोडला पाड, चेंडू सीमा पार, षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र थोडासा अक्रॉस द लाईन होऊन खेळला फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ऑफिस्टीच्या थोडासा बाहेर चाललेला बॉल. अप्रतिम दर्जाचं टायमिंग प्रॉपर झालं. जजमेंट चांगलं होतं या बॉलवरती आणि तेवढीच पॉवर सुद्धा पाहायला मिळाली. चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. लास्ट बॉल. आणखीन एक पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग गेज. क्षेत्ररक्षक मात्र या बॉलला अडवतोय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानावरती पाहायला मिळतंय परेश ठाकूरचे तिसरं ओव्हर समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34 लॉस ऑफ द 1 विकेट. 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात.
3 ओव्हरचा खेळ आपण मैदानावरती पाहिलात. 3 ओव्हर मध्ये 35 धावा. तर 11.66च्या सरासरीनं वाटचाल करताना पाहायला मिळालाय पेठाली संघ. 3 ओव्हरची मॅच आपण पाहिली आणि 2 ओव्हर अद्याप शिल्लक आहेत मैदानावरती. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. परंतु दोन्ही संघांचा विचार केला तर मित्रांनो असं म्हटलं जात आहे, सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट, बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही लोक इतिहास वाचत असतात, काही लोक इतिहास शिकतात आणि हा संघ या ठिकाणी इतिहासाची स्वप्न साकारण्यासाठी मैदानावरती उतरलाय. दोन्ही संघांचा विचार केला तर चांगलं ताळमेळ आहे दोन्ही संघांमध्ये. 3 ओव्हर आपण पाहिल्या दुतुम संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणित ठाकूरनं 8 धावा खर्च केल्या. तदनंतर आलेला रोहित घरत त्यानं 13 धावा खर्च केल्या आणि एक सफलता सुद्धा त्या गोलंदाजाला प्राप्त झाले. तदनंतर आलेला परेश ठाकूर यानं 14 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती 35 लागले. 3 ओव्हरची मॅच आपण पाहिलीत. उर्वरित 12 बॉल राहिलेत या मॅच मध्ये. पहिलं सत्र आपण एन्जॉय करताय. तमाम प्रेक्षक वर्ग चौफेर क्षेत्रामध्ये या मॅचला एन्जॉय करतोय. आमच्या समवेत मच्छिंद्र पाटील सर सुद्धा आहेत. त्याच दरम्यान रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचा सुद्धा आवाज पुढील सत्रामध्ये आपणास ऐकायला मिळेल. 4थी ओव्हर गोलंदाज येतोय निलेश ठाकूर, संघाचा संघनायक. निलेश ठाकूरला आपण पाहताय कित्येक वर्ष या धुतुम संघासाठी चांगले योगदान दिले निलेश ठाकूरनं. परंतु आता मात्र थांबून चालणार नाहीये पेठाली संघ. अद्यापही बऱ्याचशा धावा जमा कराव्या लागतील आपल्याला. 2 ओव्हर राहिल्यात. निलेश ठाकूरचा पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता. यावेळी पाहायला गेलं तर अंपायर सिग्नल, यस इट इज अ वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतात या बॉलवरती. 37 धावा धाव फलकावरती लागत असताना एक चांगला स्कोर 3 ओव्हर मध्ये जमवण्यामध्ये सक्षम ठरलाय. अद्याप 12 बॉल राहिलेत आणि 12 बॉल मध्ये मी जर म्हणेल 25 ते 27 धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर दुतुम संघासमोर या ठिकाणी पेठाली संघाचा राहील. गोलंदाज तयार निलेश ठाकूर. पुढचा बॉल. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज शफल होऊन फ्रंट फूटचा वापर केला होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. घातक ठरेल पेठाली संघ डॉट बॉल खेळणं, कारण उर्वरित 12 बॉल राहिलेत आणि अशा प्रकारचा खेळ साजेसा ठरणार नाहीये. चांगला फटका कन्वर्ट केलाय प्रणित ठाकूर. त्या बॉलवरती वेगाने येतोय. एकच धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि दुसरी धाव या ठिकाणी घेण्याच्या मोहात फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय पेठाली संघाला. संदेश यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. वैयक्तिक पाहायला गेलं तर धावसंख्या चांगल्या प्रकारे खेळत होता. एक षटकार सुद्धा ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला, एक चौकार सुद्धा. परंतु बरेचसे बॉल संदेश केणीने सुद्धा खेळलेत. 18 धावसंख्या धाव फलक्यावरती लागल्या गेल्या स्वतःच्या. नेक्स्ट बॅट्समन परेश केणी येतोय. 4थ्या क्रमांकावरती आपण परेश केणीला पाहताय. खेळ सावरणं गरजेचं आहे परेश केणे. तर स्ट्रायकिंग एंड कडे संदेश प्रथमेश केणीला पाहताय, ज्याने आतापर्यंत एक चौकार नक्कीच मारलाय. गोलंदाज तयार निलेश ठाकूर. अखूट टप्प्याचा बॉल लॉप करता आला नाहीये. पॉइंटच्या रिझल्ट मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. यावेळीचा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये निलेश ठाकूर. यावेळी मात्र चुक करणार नाहीये. आणखीन एक हादरा पेठाली संघ यावेळी मात्र थोडासा बॅकफुट वर जाताना पाहायला मिळतोय. निलेश ठाकूर काय अफलातून गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी. आज खेळ करण्यासाठी हा दुतुम संघ उतरला. अर्थातच भैरवनाथ दुतुम संघाला मिळाले ही 3री सफलता. पेठाली संघाचा बॅट्समन प्रथमेश केणे बॅक टू द गाउट. अडतीस धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात. अद्याप या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. तर 6व्या क्रमांकावरती बॅट्समन जातोय ऋतिक केणेला पाहताय आपण. 6व्या क्रमांकावरती ऋतिक केणे जात आहेत. परंतु काहीही करा मित्रांनो पण गुणवत्ता पूर्ण करा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल ना त्यात जीव होता आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचायला शिका. या मॅच मध्ये संपूर्ण समर्पण करावं लागेल. चांगला स्कोर तुम्हाला जमा करायचा आहे. थोडासा खेळाडू कक्षाकडे नजर टाकली तर थोडासा निराशाजनक सुद्धा खेळाडू कक्षामध्ये सर्वांची तोंड पाहायला मिळतात.
उर्वरित 2 बॉल राहिले त्या ओव्हरमध्ये निलेश ठाकूर चांगली कामगिरी करतोय. 4 बॉलमध्ये 3च धावा खर्च केल्यात. एक सफलता प्राप्त केली या गोलंदाजानं. गोलंदाज तयार निलेश ठाकूर. समोर डावखुऱ्या हाताचा बॅट्समन आहे ऋतिक केणे. परेश केणे यावेळी मात्र अंपायर सिग्नल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. स्वेर चेंडू घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 39 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. परेश केणेसाठी पुढचा बॉल निलेश ठाकूर. शीतरक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. डीप स्क्वेअर लेग फाईन लेगच्या रिझल्ट मध्ये शीतरक्षक तैनात, परंतु फटका चांगला आहे. शीतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चुकी करणार नाहीये. रोहित गरद झेल टिपण्यामध्ये सक्षम ठरतोय आणि निलेश ठाकूरची एक यशस्वी ओव्हर आपणास पाहायला मिळाली. आणखीन एक विकेट प्राप्त झाली या ओव्हर मध्ये. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला. 39 धाव संख्येवर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चांगला फटका कन्वर्ट केला होता, परंतु इलेव्हेशन या बॉलला नव्हतं आणि शीतरक्षण ज्या ठिकाणी तैनात होता रोहित गरद कुठली चुकी करत नाहीये. चांगल्या प्रकारे बॉलला गॅदर करतोय आणि फलंदाज बाद झालाय. संदीप पाटील 7व्या क्रमांकावरती. 6व्या क्रमांकावरती संदीप पाटील जातोय. अंतिम बॉल आहे, लास्ट बॉल. कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. निलेश ठाकूरनं तब्बल 4 धावा देऊन 2 विकेट मिळवल्यात. एक रनआउटच्या स्वरूपाने सुद्धा विकेट या ओव्हर मध्ये मिळाले, परंतु 2 विकेट निलेश ठाकूरच्या नावावरती. चांगली गोलंदाजी साकारतोय निलेश ठाकूर. लास्ट बॉल कशा प्रकारे खेळ करेल या लास्ट बॉल वरती, कोणता नंबर लिहिला जाईल. यावेळी मात्र आणखीन एक चांगला बॉल गुड लाईन स्पॉट वरती बॉल पडतोय. पिचिंग चांगली पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 4 यावेळी मात्र समाप्त होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 बाद 39. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी करण मडवी मॅन फ्रॉम गावठाण या फलंदाजाची फलंदाजी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनामध्ये भरली होती. तब्बल 2 बॅक टू बॅक अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळाल्यात. असा करण मडवीचा संघ गावठाण संघ पहिल्या दिवशी क्वालिफायर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मैत्री स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी संघानं बाजी मारले आणि काल चॅम्पियन रॉयल संघ या स्पर्धेमध्ये ठरला होता. आणि आज कुठला संघ या स्पर्धेमध्ये दाखल होईल फायनल मध्ये याचकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु ही मॅच आपण एन्जॉय करताय. एकीकडे धुतुम संघ अर्थातच भैरवनाथ धुतुम, तर दुसरीकडे आपण पाहताय पेठाली संघाला आपण पाहताय. 4 बाद 39. अंतिम ओव्हर. गोलंदाज तयार. सांघिक 5वं वैयक्तिक तर दुसरं षटक घेऊन प्रणित ठाकूर ज्यानं पहिली ओव्हर पॉवर प्लेची टाकली होती. समोर बॅट्समन आहे संदीप पाटील. यावेळीचा फटका चांगला आहे. प्रणित ठाकूर वर प्रहार. परेश ठाकूर त्या बॉल वरती. चेंडू मात्र अडवू शकला नाहीये. कदाचित वाटलं होतं की झेल होईल, परंतु परेश ठाकूर थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर जातोय. यावेळी मात्र मिळतात पेठाली संघाला 6 धावा. फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बऱ्याचशा उंचीवरती हा बॉल होता. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. परेश ठाकूर त्या बॉल वरती शेवटच्या क्षणाला जजमेंट करू शकला नाहीये. चला परी 11 कुंडेवाल आणि जय हनुमान नेरे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण त्वरित यायचंय टॉस विन करण्यासाठी. यावेळीचा फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार, परंतु यावेळी मात्र क्लास पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. कव्हरच्या रिजन मध्ये दिलाय भिरकावून. चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर. यावेळी मात्र अर्थातच साहेब चषकातला यावेळी मात्र पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अर्धशतक कंप्लीट. जोरदार टाळ्या द्यायच्यात पेठाली संघ. 50 धावा धाव फलकावरती यावेळी मात्र पाहायला मिळतात. 51 धावा धाव फलकावरती लागत असताना वाटलं होतं की पहिल्या 2-4 ओव्हर मध्ये वर्चस्व राहिले भैरवनाथ धुतुम संघाचं. चला मैदानावरती पतंग पडले ते काढा जरा. 4 ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु पुढील 2 बॉल वरती सपाटून मार दिलाय प्रणित ठाकूरला. 2 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात. कमबॅक करावं लागेल प्रणित ठाकूर, परंतु फलंदाजीचं कौतुक झालं पाहिजे ज्या प्रकारे बॅटिंग करतोय. बॅट्समन तयार. यावेळी बॅटची लिडिंग एज स्टॉपेज लागलाय आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. प्रणित ठाकूरला मिळाले 3ऱ्या बॉल वरती सफलता. फलंदाज जो आक्रमकतेने खेळ करत होता संदीप पाटील 3 बॉल मध्ये 12 धावा काढून तंबूच्या आश्रयाला परततोय. जयेश ठाकूर याने अप्रतिम दर्जाचं झेल टिपलाय. बॅटची लिडिंग एज लागली होती. या बॉलला सुद्धा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा होता बॅट्समनला,
परंतु मिडल ऑफ द बॅट घेता आला नाहीये. फटका फसला होता आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. फलंदाज मात्र बाद होतोय. चांगली बॅटिंग, 3च बॉल फेस केले. शॉर्ट बट स्वीट, छोटीशी खेळी परंतु आपल्या संघासाठी खूप महत्वाच्या ठरतील कदाचित या 12 धावा. पण टाळ्यांच्या कडकडानं बॅट्समनचं स्वागत केलं गेलंय. संदीप पाटीलला पण पाहिलं. नेक्स्ट बॅट्समन राजेश केणे. 5 बाद 51. अर्धा संघ या ठिकाणी बाद झालाय. राजेश केणे आपण मैदानावरती पाहताय, आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. रेड जर्सी परिधान केले. समोर गोलंदाज प्रणित ठाकूर 3ऱ्या बॉलवरती कमबॅक केलंय. गोलंदाज तयार प्रणित ठाकूर ओव्हर द विकेटनं. यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये तैनात आहे. उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव. चला दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी परी 11 कुंडेवाल संघ, त्याच दरम्यान जय हनुमान नेरे संघ, जय हनुमान नेरे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला परी 11 कुंडेवाल संघ आपण सुद्धा कर्णधार यायचंय टॉसविन करण्यासाठी. 4थ्या बॉलवरती 1 धाव आले. 13 धावा 4 बॉल मध्ये खर्च केल्यात. यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये निलेश ठाकूरला चकवा देऊन चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. यावेळी मात्र पेटाली संघासाठी येतोय धावांचा पाऊस पडणारा चौकार. बॅट्समन आपण पाहताय कृतिक केणेच्या बॅट मधून चौकार. ही ओव्हर खूप महत्वाची राहिली पेठाली संघाला. या ओव्हर मध्ये 2 उत्तुंग दर्जाचे षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल निलेश ठाकूर त्या बॉल वरती पोहोचू शकला नाहीये. 1 बाउन्स, चेंडू मात्र फरार. ज्या वेगानं बॉल आला होता त्याच वेगानं त्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अंतिम बॉल प्रणित ठाकूर थोडासा महागडा ठरलाय. तर नक्कीच आता मात्र टार्गेट या ठिकाणी सेट होताना पाहायला मिळतं. एक चांगला स्कोर या मैदानावरती प्रणय मात्रे आम्हाला सांगतायत. मॅन फ्रॉम मोरावे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गुणलेखन केलं जात आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. डेंजर एंड कडे थ्रो आहे. 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये दोन्ही बॅट्समनना. या 2 धावेनं संघाची धावसंख्येमध्ये भर पडेल. 58 धावा 5 ओव्हर मध्ये. वाढलं होतं की 4 ओव्हर मध्ये. प्रणय पाहायला गेलं तर 4 ओव्हर मध्ये कुठेतरी फसला होता पेठाली संघ, परंतु त्या अडचणींना तोंड देताना त्या ओव्हर मध्ये काय बॅटिंग केले बॅट्समननी. एकीकडे आपण संदीपचे 2 षटकार पाहायला मिळाले, ऋतिकची सुद्धा तेवढीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या ओव्हर मध्ये. आणि 58 धावा या ठिकाणी सेट केल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. 59 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. 59 धावा या ठिकाणी चेस होतील काय का त्या 59 धावांना खऱ्या अर्थाने डिफेंड केलं जाईल. परंतु तत्पूर्वी विनंती आहे परी 11 कुंडेवाल संघ आणि जय हनुमान नेरे संघाचा संगणक आला असेल तर चला या टॉस करण्यासाठी. परंतु या 59 धावा 5 ओव्हर मध्ये जमा करतील काय हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर यांच्याकडे आपण जाऊया. तर प्रदीप कारकर उर्फ पॅडी यांना विनंती करतो की आपण यावं इथे स्टेजवर. थँक्यू संयम. खूप चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करता. गौरी स्पोर्ट्स उल्वे आयोजित खऱ्या अर्थानं आमचे विजय शेठ कारकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वयाच्या 51व्या वयात त्यांनी पदार्पण केलं. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं. साहेब चषक 2021 ही नामांकित स्पर्धा आपण ओल्वे नोड परिसरातील पाहू शकाल. कारण ज्या पद्धतीने 5 दिवसीय तारानाट्य स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. आमच्या समेत पाहू शकाल कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे संयम घरत, त्याच्यानंतर पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर, त्यांच्या समेत पनवेल तालुका समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय किरण पाटील सर हे देखील आज आमच्या स्पर्धेच्या मुख्य भूमिकेत असतील. पॅडी, त्याच्यानंतर आयलेश म्हात्रे, त्यांची संपूर्ण टीम, गौरी स्पोर्ट्स उल्वे यांच्या वतीने ही बहुचर्चित स्पर्धा आपण नक्कीच पाहू शकाल. तर टॉस इथे केला जाईल आणि आमच्या समेत पनवेल समालोचक असोसिएशनचे स्कोरर प्रणय म्हात्रे मोरावे हे देखील आहेत. तर परी 11 कुंडेवाल टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत आणि पाहू शकाल खऱ्या अर्थानं मंगेश फडके जे आज पंच आहेत ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. आणि त्यांचंही पनवेल समालोचक असोसिएशनमध्ये आगमन झालंय, त्यांचंही मनापासून धन्यवाद. नक्कीच संदीप पालकर आणि त्याच्यानंतर मंगेश फडके आणि दीपक पाटील सर हे त्रिमूर्ती पंचांचं पनवेल समालोचक असोसिएशनमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आयलेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पाहू शकाल आपण परी 11 कुंडेवाल संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या समेत जय हनुमान 11 नेरे संघाचे कॅप्टन सुशांत गायकर हे उपस्थित आहेत. आदित्य मस्कर. 5 षटकांचा सामना कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल. खूप चांगली स्पर्धा आपण स्क्रीनवर पाहू शकाल. इथे टॉस केला जाईल आणि विजय दत्तात्रेय खारकर
हे या आमच्या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा नक्कीच आपण पाहू शकाल. तो चलते मुकाबले की तरफ फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका हार्दिक स्वागत करता हूं. 5 दिन की ये श्रृंखला. तो कुंडेवाल टीम के कैप्टन ने टॉस जीता है और उनका निर्णय जरूर बताएंगे, लेकिन चलते हैं मुकाबले की तरफ. 58 रन ठोके और जीतने के लिए टारगेट की बात करेंगे तो 59 रनों का टारगेट 30 बॉल में सेट किया है इस वक्त पहले बल्लेबाजी करते वक्त पेटाली टीम ने. और उसका जवाब देने के लिए मैं कहूंगा भैरवनाथ 11 धुतुम टीम की ओर से प्रारंभिक जोड़ी आती हुई. एक तरफ आप देख सकते हैं परेश ठाकुर और रोहित खरत, ये सलामी जोड़ी इस वक्त केवी काका मैदान वाल के इस सरजमी पर अपना नसीब आजमाएगी. जिस तरीके से चर्चा करेंगे, 2 मुकाबले जीते आज सुबह के सत्र में. क्या शानदार खेल का प्रदर्शन दिखाया गणेशपुरी 11 टीम ने और आज के दिन के सेमीफाइनल में उन्होंने अपनी जगह पक्की बनाई है. तो ये मुकाबला है बड़ा दोनों टीमों के बीच में. दोनों टीमों को हार्दिक शुभकामना देना चाहेंगे. गौरी स्पोर्ट्स उल्वे आयोजित साहिब चषक 2021 के इस सुहाने सफर में इन दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं. तो 59 रनों का टारगेट. स्ट्राइक पर बैट्समैन है इस वक्त परेश ठाकुर और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक गेंदबाज बैट्समैन रोहित खरत. अंपायर का ग्रीन सिग्नल. पहली गेंद फेंकने के लिए तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से यहां मौका बन सकता है. परेश ठाकुर बड़ा विकेट और ऐसे हालातों में विकेट लेना भी जरूरी होता है क्योंकि ये आक्रामक बल्लेबाज के तौर पर जाने जाते हैं. और आखिरकार परेश के पारी का अंत होता हुआ पहला बड़ा झटका भैरवनाथ 11 धुतुम टीम को मिलता हुआ. इस बीच मुन्ना माइकल, इनका भी शुभागमन हो चुका है. लाइव टेलीकास्ट आप जो देख रहे हैं वो बिल्कुल पीटीसी लाइव यानी कि पनवेल टेनिस क्रिकेट लाइव के सर्वा संदीप वास्कर, जिनके माध्यम से आप जो यूट्यूब लाइव घर बैठे दर्शक देख रहे हैं उन सभी का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. और जो लोगो आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट वर्ल्ड का, उनके सर्वा मडवी सर भी हमारे मंच पर मौजूद है, उनका भी हम बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. आज नाराज किया बैट्समैन परेश ठाकुर ने. और उसके बाद बात करेंगे परेश ने गेंदबाजी काफी अच्छी तरीके से की. उन्होंने लगभग 1 ओवर में रन दिए थे टोटल 14 और शायद कहीं ना कहीं बल्लेबाजी में इनसे अपेक्षा थी, वो अपेक्षा के ऊपर खड़े नहीं उतरे और यहां से पहला झटका मिलता हुआ भैरवनाथ 11 धुतुम टीम को. तो नए बैट्समैन आते हुए नीलेश ठाकुर, इनके ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारियां बनेगी. रोहित खरत नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं और देखिए पहली गेंद किस तरीके से फेंकी थी, जहां से बैट्समैन को पढ़ने के लिए पूरी दिक्कत हुई और जो गेंद थी नहीं उसके साथ बल्ले के ऊपर स्किट होती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में. कोई गलती नहीं, पहला झटका भैरवनाथ धुतुम टीम को मिलता हुआ. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. छोटी गेंद कट किया है बैकफुट पॉइंट के रीजन में. बढ़िया फील्डिंग होती हुई गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है इस वक्त प्रथमेश. और जिस तरीके से गेंदबाजी चल रही है इस पावर प्ले के ओवर में, बेहतरीन गेंदबाजी, लाइन परफेक्ट है. जानते हैं 2 ओवर इंपॉर्टेंट होंगे इस मैंडेटरी पावर प्ले के, उस हिसाब से ये क्रिकेट खेली जा रही है. फील्डिंग करने वाली टीम खास करके पेटाली 11 टीम की ओर से, गेंदबाजों की ओर से. आज बल्लेबाजी खास करके 3 ओवर में इतनी अच्छी नहीं रही, लेकिन आखिर के 2 ओवर में जो बल्लेबाजी की है वो काफी तारीफ काबिल बल्लेबाजी होती हुई. राइट आर्म ओवर द विकेट से छोटी गेंद फिर से एक बार हल्के हाथों से ड्राइव करना चाहते थे, लेकिन बढ़िया फील्डिंग फिर से एक बार होती हुई. बैक टू बैक 3 गेंदें डॉट निकालने में अब तक गेंदबाज प्रथमेश कामयाब हो चुके हैं. और ये देखिए शुरुआती ओवर से प्रेशर क्रिएट करने की कोशिश इस वक्त प्रथमेश की ओर से की जा रही है. यहां जरूरत है एक अच्छे ओवर रन बनने की, लेकिन विकेट मिला. विकेट के साथ साथ अब थोड़ा सा दबाव में बल्लेबाजी कर रही है इस वक्त भैरवनाथ 11 धुतुम टीम. प्रेशर जरूर है बल्लेबाजों के ऊपर. अच्छा स्ट्रोक मिड ऑफ को क्लियर करने की कोशिश, फील्डर मात्र मौजूद नहीं है. गेंद डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर. 4 रन. 3 गेंदों के ऊपर सही तरीके से इंतजार किया और आखिरकार ओवर पिच जिस गेंद के ऊपर मिड ऑफ को क्लियर करते हुए लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर पहला चौका भागते हुए बैट्समैन नीलेश ठाकुर 7 नंबर की जर्सी प्रदान करते हुए. जानते हैं परेश ठाकुर का विकेट गंवाने के बाद बहुत सारी जिम्मेदारी इनके कंधों के ऊपर बनती है और उसी इरादे के साथ अब बैटिंग करते हुए गेंदबाज प्रथमेश. अच्छा स्ट्रोक है, फील्डर मौजूद है, वहां पर मौका बनेगा. जी हां, कोई गलती नहीं. विकेट नंबर 2 गिरता हुआ. पहले बैटिंग पावर प्ले में भैरवनाथ 11 धुतुम टीम की बहुत मुश्किल स्थिति अब नजर आती हुई. देखिए कि जिस तरीके गेंदबाजी चल रही है पूरी तरह से बल्ले के रडार में तो गेंद जरूर आई थी, एलिमिनेशन कम मिला और काफी देर तक हवा में रही और लॉन्ग ऑन के रीजन में क्या बेहतरीन फील्डिंग होती हुई. 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम का टोटल स्कोर है मात्र 4 रन. पूरी तरह से दबाव में है अभी भी भैरवनाथ 11 धुतुम टीम. विजय ठाकुर नए बल्लेबाज आते हुए उनका साथ देंगे
रोहित खरत अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है। पिछली 4 गेंदों के ऊपर नजर डालेंगे तो चारों के चारों गेंदे अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है। बैट्समैन रोहित खरत, किसी एक बल्लेबाज को यहाँ रहना बहुत जरूरी है। एक अच्छे वो भागीदारी की तलाश जरूर है भैरवनाथ 11 धुतुम टीम को, लेकिन वो भागीदारी आखिरकार कौन पूरी कर पाएगा। 2 सलामी झटके काफी सस्ते में मिले हैं और उससे उभरने के लिए मैं कहूंगा थोड़ा सा समय जरूर लगेगा, लेकिन समय के साथ परिस्थिति के अनुसार खेल करना भी बहुत जरूरी होगा, क्योंकि यहाँ विकेटें रखनी है आपको। अगर शुरुआती ओवरों में विकेटें गवाएंगे तो आने वाले 3 ओवरों में आपको दिक्कतें पैदा होगी। बढ़िया गेंदबाजी, गुड लाइन स्पॉट पर पिक किया था। 5 गेंदे लगभग का डॉट फेंकी है इस गेंदबाज ने। 3 गेंदे डॉट फेंकी, माफ कीजिएगा, उनमें से 3 गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं है। 2 गेंदें थी, उनमें विकेट मिला और क्या बढ़िया ओवर समाप्त होता हुआ। पहले पावर प्ले का खेल समाप्त हुआ और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद दादागिरी प्रस्तापित करती हुई इस वक्त पेटाली 11 टीम सिर्फ 4 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर भैरवनाथ 11 धुतुम टीम। कितना सुंदर दृश्य आप इस मैदान के ऊपर देख सकते हैं। पीटीसी लाइव इनकी अगर बात करेंगे तो क्लियरिटी की और वॉइस क्वालिटी कितनी बेहतरीन रहती है। और आज आप देखिए जिस तरीके से इन्होंने ये जो लाइव टेलीकास्ट रखी है वो काफी तारीफ काबिल लाइव टेलीकास्ट आपके सामने है। कहते हैं ना, संदीप वास्कर जो है कभी क्रिकेट खेले नहीं, लेकिन इन्होंने जिस तरीके से इन खिलाड़ियों को उनकी पहचान दिलाई है पूरे देश विदेशों में लाइव के माध्यम से, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। आने वाले मार्च महीने में पनवेल टेनिस समालोचक एसोसिएशन की तरफ से पनवेल प्रीमियर लीग का महासंग्राम आपके सामने पेश होगा। उसके सर्वा पनवेल समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष मचिंद्र पाटिल सर और पनवेल समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष किरण पाटिल सर और पीटीसी सर्वा निश्चित तौर पर संदीप वास्कर और पूरी पनवेल एसोसिएशन समालोचक एसोसिएशन, जिनके माध्यम से आप पनवेल प्रीमियर लीग का महासंग्राम आने वाले मार्च महीने में देख सकते हैं। तो टोटल टीम की रन संख्या की बात करेंगे, 4 रन लगे हैं, लेकिन इस बार बढ़िया शॉट है मिड विकेट सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर। रोहित खरत पिछली गेंदे 6 नॉन स्ट्राइक एंड पर खड़े थे और इस बार मौका मिला और पहली गेंद के ऊपर गेंद को भेज दिया सीमा पार। 6 रन और 6 रनों की मदद से टीम का तेजी के साथ स्कोर आगे बनता हुआ 10 रन। जानते हैं टारगेट बहुत बड़ा है और ऐसे हालातों में विकेटें भी 2 गवाई है। मैं क्यों अपने ऊपर प्रेशर क्रिएट करूं, मुझे तो अपना स्वाभाविक खेल खेलना है और उसी खेल का परिचय देते हुए सेकंड मैंडेटरी पावर प्ले में दंदनाता हुआ छक्का मिला और इसी 6 रनों की मदद से टीम का स्कोर है 10 रन। अभी भी जीत की बात करेंगे, 23 बॉल 49 रनों की जरूरत है। शांत संयमी से बल्लेबाजी अब तक चलती हुई, यहां पे शॉट ऑन पुल लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर ये भी गेंद जाएगी। अंपायर मंगेश फड़के का इशारा, बिग हिट मैक्सिमम 6 रन। क्या बैटिंग चल रही है। पहले ओवर में शांत रखा था गेंदबाज प्रथमेश ने और सेकंड ओवर में ऋतिक केनी के ऊपर काफी दमदार धुलाई होती हुई और यह पहचान है रोहित खरत की। लंबे कद के बल्लेबाज है और देखिए ताकत भी है इस बल्लेबाज में और शानदार तरीके से 2 दमदार छक्के दागे और फिर से एक बार दबाव पेटाली टीम के ऊपर रखते हुए इस 6 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 6 रन। देखिए जिस तरीके से ये गेंद फेंकी थी, शॉर्ट पिच जरूर थी, बाउंस था, उछाल था इस गेंद के ऊपर और बिल्कुल लॉन्ग ऑफ को क्लियर करती हुई एक अच्छे ओवर की तलाश कहीं ना कहीं भैरवनाथ 11 धुतुम टीम की पूरी होती हुई। 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट। अब एंड चेंज करने की कोशिश तो नहीं की है, माफ कीजिएगा, अभी भी ओवर द विकेट से ही गेंदबाजी कर रहे हैं। क्या छक्कों की हैट्रिक रोहित खरत के बल्ले से निकल पाएगी और भैरवनाथ 11 धुतुम टीम फिर से एक बार मजबूत स्थिति में बनेगी। क्रॉस बैटेड खेलने की कोशिश थी, यहाँ एलबीडब्ल्यू की जोरदार अपील। अंपायर ने इस हाइट को भी परखा, लेंथ को भी परखा और इसी की वजह से इस अपील को खारिज करते हुए नॉट आउट का इशारा। कोई रन नहीं है, डॉट नंबर आता हुआ। अब लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागने के बाद ऐसा लग रहा था कि 2 बड़े और हिट आएंगे, लेकिन यहां बैट्समैन को थोड़ा सा चकमा दिया और लेकिन अनटॉट गेंदों की समाप्ति होती हुई। 21 बॉल आगे आकर कदमों का बेहतरीन इस्तेमाल किया था। गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खराब फील्डिंग, यहां मौका बनेगा तब तक उठाएंगे, फील्ड करेंगे। 2 रन चुराए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर तेजी के साथ आगे पहुंचता हुआ 18 रनों के ऊपर। 20 गेंदें बची है और अभी भी जीत की बात करेंगे, 41 रनों की जरूरत है। जैसे जैसे गेंदें कम होती जाएगी वैसे वैसा प्रेशर होता जाएगा बल्लेबाजों के ऊपर, लेकिन उस हिसाब से रन भी बनाना बहुत जरूरी होता है। लेकिन ऋतिक ने 2 गेंदों के ऊपर 2 मार खाने के बाद क्या शानदार 2 गेंदें फेंकी है। अच्छी गेंद ड्राइव किया, डीप स्क्वायर लेग के रीजन में फील्डर मौजूद है वहां पर।
एक से ज्यादा मात्र कुछ मिलेगा नहीं। ये होता है कमबैक। जब आपको 2 गेंदों के ऊपर मार मिलती है तो उसके बाद कमबैक करना भी बहुत जरूरी होता है। 3 सिंगल्स ये इस आखिरी 3 गेंदों के ऊपर और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 19 रन। अभी भी 40 रनों की जरूरत है बची हुई 19 गेंदों के ऊपर। अगर ये गेंद के ऊपर कुछ ना कुछ नंबर बढ़ा आता है तो शायद आने वाले 18 गेंदों में थोड़ी सी हल्की स्थिति नजर आएगी बैटिंग करने वाली टीम भैरवनाथ 11 धुतुम टीम को। अगर इस गेंद के ऊपर डॉट निकालने में कामयाब होते हैं, क्योंकि कहते हैं ना एक एक बॉल बहुत इंपॉर्टेंट रहता है, चाहे आप वाइड फेंके उसके बाद कमबैक करना बहुत जरूरी होता है। एक एक गेंद बहुत इंपॉर्टेंट होती है। इनसाइड एज विकेट कीपर के पीछे बहुत खराब फील्डिंग होती हुई, मौका नहीं दोनों खिलाड़ियों के पास, गेंद सीमा पार लॉन्ग स्टॉप जाती हुई 4 रन और इसी 4 रनों की मदद से ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर रन संख्या पहुंची है 23 रन 2 विकेट के नुकसान पर। शुरुआत काफी अच्छी हुई थी। जिस तरीके से पेटाली टीम के गेंदबाज प्रथमेश ने 2 छटके दिए थे और उन छटके से संवरने के लिए मैं कहूंगा थोड़ी सी दिक्कतें पैदा हो रही थी। रोहित ने 2 छक्के दागे, उसके बाद आखिरी गेंद के ऊपर विजय ठाकुर ने शानदार चौका जड़ा और थोड़ा सा दबाव जो था वो दबाव बिल्कुल हटाया और फिर से एक बार मुकाबला भैरवनाथ 11 धुतुम टीम के पक्ष में लाकर खड़ा करते हुए 18 गेंदें बची है और जीत के लिए 36 रनों की जरूरत है। क्या मुकाबले को बना पाएगी? अब गेंदबाज की जरूरत है फिर से एक बार प्रथमेश की गेंदबाजी की, और क्या प्रथमेश फिर से एक बार इस गेंदबाजी की ताकत पर जो पहले पावर प्ले में गेंदबाजी की थी, रन रोके थे, अब यहां रन रोकने का काम अगर कर पाएंगे तो 12 गेंदों में आखिर के क्रूशियल मोमेंट रहेगा इस वक्त इनके गेंदबाजों के लिए। फिर से एक बार देखेंगे, पहले ओवर में रन बने थे 4, इस ओवर में रन आए टोटल 19 और 23 रन बने टोटल स्कोर कार्ड पर। अच्छा स्ट्रोक है लेकिन देखना होगा ये गेंद जाएगी सीमा पार। क्या बैटिंग चल रही है, लगातार छक्कों की बौछार रोहित गरत के बल्ले से। रिप्ले में आप देख सकते हैं गेंदबाज जैसे आए वैसे इस गेंद को खेला, ऑफ साइड में बड़ा स्ट्रोक था और यहां से गेंद को भेज दिया सीधा स्टैंड से बाहर 6 रनों के लिए। फील्डर के 10 मस्तक पर दस्तक देती हुई गेंद आप देख रहे हैं, 6 रनों की मदद से स्कोर आगे बनता हुआ 29। 30 रनों की जरूरत है अभी भी। इस बार भी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेला हुआ स्ट्रोक, वहां पर खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है और 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बनता हुआ 30 रनों के ऊपर। आने वाली गेंदें होंगी टोटल 16 और 29 रनों की जरूरत। इस बीच सुनील मडवी साहब एक बड़े पैकर्स के तौर पर और खास करके हमेशा बख्शीशों की बौछार जिनके माध्यम से की जाती है, तर अंगद ठाकूर साहेब ग्रामपंचायत सदस्य धुतुम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। तर अंगद ठाकूर साहेब ग्रामपंचायत सदस्य धुतुम यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर। चलिए सिंगल तो जरूर ले रहे और ये अच्छी बात है कि खास करके धुतुम 11 टीम के बल्लेबाजों के लिए छक्का चौका आने के बाद संयम सिंगल भी ले रहे, डबल्स भी ले रहे, यहाँ डॉट गेंद नहीं खेल पा रहे जिसकी वजह से प्रेशर उनके ऊपर बना रहे। और यहाँ देखिए एक दूसरे के साथ साथी पार्टनर, एक अच्छे साझेदारी की जरूरत थी, वो साझेदारी भी बन रही है और यहाँ से रन जो बनाने हैं वह तेजी के साथ आगे बढ़ते हुए। 15 बॉल 28 की दूरी है, टैप किया इस गेंद को, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में भागते हुए 30 गज दायरे में इस गेंद को रोका, तब तक 1 रन पूरा होता हुआ और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर में बढ़ोतरी होती हुई 32 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 14 बॉल बचे, 27 रनों की दूरी। ऐसे हालातों में जो एक छक्का मिला था पहली गेंद के ऊपर और संयम के बल्लेबाज रोहित के बल्लेबाजी का आप विश्लेषण देख सकते हैं। 8 बॉल में 23 रनों की शानदार पारी, पहली गेंद के ऊपर छक्का, उसके बाद लगातार 3 गेंदों के ऊपर 3 सिंगल बटोरते हुए। यहां मौका है अपने ही फॉलो थ्रू में क्या कैच को ले पाएंगे और यहाँ बढ़िया कैच। प्रथमेश ने आज तारीफ काबिल गेंदबाजी की और ये देखिए ये जो साझेदारी थी वो साझेदारी बहुत ही आक्रामक बन रही थी और आखिरकार इस साझेदारी को तोड़ने का काम किया बॉलर प्रथमेश ने और लुकबक प्रथमेश के नाम कर मिलता हुआ ये तीसरा विकेट। इकलौते ऐसे गेंदबाज है जिस गेंदबाज ने 3 विकेटें अर्जित की है पेटाली टीम की ओर से, और बाकी के जो गेंदबाज थे खास करके ऋतिक केनी, ओवर भी काफी महंगा साबित हुआ उनका और कोई भी विकेट नहीं मिला जिसकी वजह से पेटाली टीम थोड़ी सी दबाव में थी और ये दबाव पूरी तरह से हटाते हुए इस वक्त गेंदबाज प्रथमेश। गेंदें बची है टोटल 13 गेंदें बची है, 27 रनों की जरूरत। लेकिन जब तक रोहित गरत मैदान में है तब तक ये मुकाबला अभी भी जिंदा है भैरवनाथ 11 धुतुम टीम के लिए। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, याद डालने की कोशिश, एलबीडब्ल्यू की जोरदार अपील, मामला बन सकता है। विकेट किसका सैक्रिफाइस, लेकिन ये तो इंडियन प्रीमियर लीग की याद दिलाई जिस तरीके से चेन्नई सुपर किंग्स का मुकाबला हुआ था
यहां भी नहीं, वहां भी नहीं, किधर भी नहीं, और आखिरकार पूरी तरह से खिलाड़ी रहे सुरक्षित, सिंगल मिला और सिंगल के साथ ओवर नंबर तीसरा हुआ कंप्लीट। और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई इस वक्त बात करेंगे तो टोटल 33, पानी घेऊन जायचंय, 33 रनों के ऊपर। और क्या शानदार गेंदबाजी की है इस वक्त गेंदबाज प्रथमेश ने। इस ओवर में रन दिए टोटल 10 रन दिए और लगभग देखा जाएगा तो 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या बनती हुई 33 रन। टोटल स्कोर कार्ड पर आने वाली गेंदें बची है टोटल 12 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। तो परी 11 कुंडेवाल टीम के कैप्टन समाधान वास्कर से गुजारिश करेंगे, आइए मंच पर। आज के हमारे प्रमुख अतिथि सुनील जी मडवी आपको इस मंच पर आमंत्रित कर रहे हैं। गाउटन टीम के बिग सपोर्टर, बिग पैकर्स के तौर पर जिन्हें हमेशा नवाजा जाता है, चाहे वो नाइट टूर्नामेंट हो, डे टूर्नामेंट हो, हमेशा सुनील मडवी साहब का खिलाड़ियों को एक प्यार रहा है, बख्शिश के तौर पर उनका एक हमेशा योगदान रहा है खिलाड़ियों को। और यहाँ भी वो समाधान भास्कर को इनवाइट कर रहे हैं, आइए मंच पर। साहिब ट्रॉफी 2021 सम्मान्य विजय शेठ खारकर इस ट्रॉफी में आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। 40+ मास्टर माननीय श्री विजय शेठ खारकर, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर इस टूर्नामेंट का पूरी तरह से आयोजन आप देख सकते हैं एलईडी स्क्रीन पर। किन किन के द्वारा इन्हें शुभेच्छा, नीलेश शेठ खारकर उल्वेनोड किंग मेकर जिन्हें कहा जाता है, और अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा उल्वेनोड के दमदार नेतृत्व जिन्हें कहा जाता है, वो भी बिल्कुल उनके द्वारा भी यहाँ शुभेच्छा आती हुई। रायगढ़ भूषण राष्ट्रीय नेमबाज जिनकी ओर से भी शुभेच्छा आ चुकी है। और खास करके देख सकते हैं सिमरन आर्ट डिजिटल SS मडवी गाउटन, इनकी ओर से यहाँ शुभकामनाएं। व्हाट अ शॉट, लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए अविश्वसनीय स्ट्रोक, रोहित के बल्ले से निकलता हुआ बिग हिट, लंबा छक्का, और इसी 6 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ इस वक्त बात करेंगे 39 रनों के ऊपर। अब मुकाबला थोड़ा सा झुकता हुआ इस वक्त गाउटन, माफ कीजिएगा, धुतुम टीम की तरफ आने वाली 11 गेंदें बची है। और जीतने की बात करेंगे तो शायद यह मुकाबला अब 20 रनों के ऊपर आता हुआ। क्या बैटिंग की है, एक बार बैटिंग के ऊपर नजर डालेंगे तो तकरीबन 4 छक्के इस बल्लेबाज के बल्ले से निकले हैं। और सिंगल्स की बात करेंगे तो 3 सिंगल्स, 1 डबल्स, यहां बल्लेबाजी काफी दादागिरी प्रस्थापित करते हुए। और रोहित यहां बता रहा है कि मुझे मैच में वापस आना है, और वही कोशिश। यहां भी बढ़िया शॉट, बैट के रडार में गेंद आई, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार जाती हुई। यहां बैट्समैन रोहित खैरत के बल्ले से निकला हुआ तकरीबन 5वां करारा छक्का, और इसी 6 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 45 रन। क्या बैटिंग की, इंप्रेसिव बैटिंग, एक बार जोरदार तालियां रोहित खैरत के लिए। 5वां छक्का, और लगभग देखा जाएगा तो इन 5 छक्कों की मदद से अभी तक बल्लेबाजी की बात करेंगे तो टोटल 10 बॉल का सामना किया इस अकेले बल्लेबाज ने, और 35 रनों की अभी तक नाबाद बल्लेबाजी करती हुई। किसने सोचा था कि जो 2 बड़े झटके मिले थे शुरुआती ओवर में, लगभग उन शुरुआती झटकों से काफी दबाव में थी भैरवनाथ 11 धुतुम टीम, लेकिन रोहित खैरत की ये दमदार विस्फोटक पारी के बदौलत पूरी तरह से मुकाबले में वापसी होती हुई। यहाँ भी फुल टॉस है, लेकिन मौका बनेगा, थोड़े से पीछे रहे खिलाड़ी। और यहाँ देखिए आज फील्डिंग भी थोड़ी सी कमजोर नजर आ रही है। तब तक यहाँ से 1 रन पूरा होता हुआ, और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 3 विकेट के नुकसान के ऊपर 46 रनों के ऊपर। अब गेंदें बची है टोटल 9, और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। क्या अभी भी मुकाबले को पेटल टीम की ओर से बनाया जाएगा, इसके ऊपर थोड़ा सा नियंत्रण रखना होगा। कप्तान खुद गेंदबाजी के लिए हेमंत केनी आ चुके हैं, और कौन भूलेगा दोस्तों उसाटने की नाइट प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज बाइक जीतने वाली ये खिलाड़ी हेमंत केनी। अगर टीम से अनुभवी खिलाड़ी जरूर है, लेकिन काफी अच्छी बॉलिंग बैटिंग करता पसंद करते हैं। क्रॉस बैटेड, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। यहां गेंद जाएगी डीप फाइन लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर मंगेश पड़के का इशारा आता हुआ कि गेंद सीमा पर 4 रनों की मदद से टीम का स्कोर बनता हुआ यहां से 50 रन पूरे भैरवनाथ 11 धुतुम टीम के। अब जीत की बात करेंगे, 8 बॉल बचे हैं और जीतने के लिए मात्र 9 रनों की दरकिरार। एक समय लग रहा था पेटाली टीम ने संयम ये मुकाबला बना दिया था, लेकिन लगातार 2 छक्के 1 बाउंड्री आने के बाद मुकाबले में यहां हुआ खुला। देखते रहेंगे खिलाड़ी, यहां पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीमा पार 6 रन
क्या बैटिंग है, ताबड़तोड़ बल्लेबाजी। एक तरफ रोहित है तो एक तरफ प्रणीत ठाकुर है, आग लगाने वाली ये बल्लेबाजी। अब जीत की बात करेंगे तो रन चाहिए मात्र 56 रन हो चुके हैं, 3 रनों की जरूरत है और कंपलसरी चेस ये इस टूर्नामेंट का नियम है। 7 बॉल 3 रनों की जरूरत। यहां बैकफुट पर जाकर फाइन लेग को क्लियर करने की कोशिश थी लेकिन डॉट बॉल समाप्त हुआ। हल्की सी जो गेंद थी काफी स्लो फेंकी थी और यहां से फिर से एक बार ऑन साइड और फाइन लेग के रीजन में बड़ा स्ट्रोक खेलने का इरादा था लेकिन कोई रन नहीं है। अब बचे हुए गेंदे हैं 6 और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। कंपलसरी चेस ये इस टूर्नामेंट का नियम है। देखिए कंपलसरी चेस है तो आपके गेंदबाज के पास एडवांस है। ये देखिए हेमंत का ये ओवर 23 रनों का बना और क्यों अपेक्षा की थी, हेमंत से इतनी बड़ी उम्मीदें नहीं थी कि ये एक ओवर में 23 रन खर्च कर सके। चलिए 15 भी खर्च करते तो आखिर के गेंदबाज के लिए 11 रन बच सकते थे लेकिन उन्होंने ही 23 रन खर्च किए और बाकी के गेंदबाज जो आखिरी गेंदबाज था उसके लिए मात्र सिर्फ 3 रन रखे। क्या मैच को बनाया जा सकता है? कंपलसरी चेस इसका मतलब तो ये है कि आपके गेंदबाजों को पहले 3 गेंदों के ऊपर कुछ ना कुछ करना है। परेश कीनी गेंदबाजी के मार्ग पर आते हुए आने वाली गेंदें होंगी 6, 3 रनों की जरूरत है। पैडी खारकर, किरण पाटिल काफी अच्छी मेहनत लेते हुए इस टूर्नामेंट को, खास करके साहिब चषक 2021 का ये शानदार सुहाना सफर चलता हुआ केविका का मैदान वाल के सरजमी पर। बढ़िया शॉट, कैसे ही रडार में गेंद आती है, मानो ऐसी गेंदों को हमेशा छक्का दागना पसंद करते हैं। और यहां से व्यक्तिगत बल्लेबाजी की बात करेंगे तो तकरीबन रोहित ने रन बनाए 11 गेंदों का सामना करते हुए, 12 गेंदों में बल्लेबाजी करते हुए 42 रन। एक बार जोरदार तालियां बैट्समैन रोहित गैरेथ के लिए। आधी बल्लेबाजी के दौर पर यह रन बनाई इस अकेले बल्लेबाज ने और अपने टीम को सेकंड राउंड में क्वालिफाई होने का सपना बिल्कुल साकार कर दिया। वेरी वेल प्लेड। दोनों खिलाड़ियों के बीच में क्या शानदार भागीदारी बनी और खास करके बात करूंगा मैं, प्रणीत ठाकुर ने काफी अच्छा शानदार दिया। तर याच दरम्यान मी लाईनअप करायची बघा, विनंती करतो मी पेटाले क्रिकेट संघाला आपण लाईनअप करूनच यावं आणि भैरवनाथ धुतुम क्रिकेट संघाला विनंती करतो की आपण लाईनअप करूनच मैदानात जायचं आहे। तर मी विनंती करतो या ठिकाणी या अंगद ठाकूर साहेब ग्रामपंचायत सदस्य धुतुम यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर। तर जयराम गवते साहेब